जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आज पाटखळ जिल्हा परिषद गटाचे भाजपा अधिकृत उमेदवार गौरी नलावडे आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वाभिमान सत्रामध्ये. नमस्ते. कशा पद्धतीनं तुम्ही आता ही राजकीय क्षेत्र निवडलंय? पहिल्यांदा आपण वकिली करत होता आणि अचानक आम्हाला बघायला मिळतंय की तुम्ही राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवताय आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी तुम्ही आता उभे आहात. काय नक्की सांगाल, कसा प्रवास आहे हा? मी कायदा हे क्षेत्रात काम करताना समाजातील अनेक समस्या जवळून पाहिल्या आहेत, विशेषतः महिला आणि ग्रामीण भागातील लोकांच्या. परंतु न्याय हा देताना मी फक्त वैयक्तिक पातळीवर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होते. पण जर खरा समाजात बदल घडवायचा असेल, जर आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं असेल, तर तो निर्णय घेणाऱ्या पातळीवरून घडला पाहिजे. मग हे त्यासाठी समाजात जर आपल्याला समाजाचं काही देणं आहे, तर समाजाचं जर काय आपल्याला बदल घडवायचा असेल, तर हे क्षेत्र खूप उपयुक्त आहे. त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलेलं आहे. नक्कीच. पण हा प्रवास कसा नेमका आम्हाला बघायला मिळेल? काय नक्की तुम्हाला कल्पना सुचली किंवा काय नक्की तुम्हाला एखादा अनुभव आला की आपल्याला हे राजकीय क्षेत्र निवडलं पाहिजे? वकिली क्षेत्र पण खूप मोठं आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही न्याय देऊ शकता, एखाद्या अन्यायाला वाचा फोडू शकता. हो ना. राजकीय क्षेत्रात पण काय माहितीये का, तो वकिली क्षेत्र मोठं आहे, पण त्या महिलांचे ज्यांचे सबलीकरण झालं पाहिजे, महिला बचत गटांना अजून पाठबळ मिळालं पाहिजे, किंवा ज्या योजना असतात आता नरेंद्र मोदीजींच्या पाठिंब्यामुळे किंवा त्यांच्यामुळे अनेक योजना महिलांसाठी किंवा ग्रामीण लोकांना, भागातील लोकांसाठी आलेल्या आहेत. पण तो तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे कोणीतरी केलं पाहिजे. त्यासाठी मी वैयक्तिक जरी वकिली असले, तर ते प्रत्येकाच्या पर्यंत ते पोहोचू शकत नाही. ते जो व्यक्ती माझ्याकडे येतो तो एकटा येतो. जर मला हे करायचं असेल, त्यांच्यापर्यंत ह्या योजनांचा लाभ पोहोचवायचा असेल, तर आपल्याला जो हा बदल घडतो त्या पातळीवरून हे आपण त्यांची मदत केली पाहिजे. त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलेलं आहे. आणि यासाठी आपल्या महिला भगिनींसाठी किंवा ग्रामीण लोकांसाठी जे काही आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीतून ज्या काही लाभ योजना आहेत या सरकारच्या माध्यमातून, आत्ताच्या ह्या सरकारने आपल्याला खूप सुविधा विकास केलेला आहे आणि आपण बघतोच आहोत. जर आपल्याला प्रत्येक घरापर्यंत जर पोहोचवायचा असेल, तर हे क्षेत्र खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलेली आहे. आता भाजपच्या वतीने तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, हा. त्याच्यानंतर आता कशा पद्धतीनं हा तुम्हाला पाटखळ जिल्हा परिषद गट आहे तो अनुभवायला मिळतोय आणि आता तुम्ही लोकांच्या मध्ये जाताय, काय नक्की लोकांचे प्रश्न बघायला मिळतात तुम्हाला? लोकांच्या मध्ये काय आहे की आता आपल्या हे जे सरकार आहे केंद्रात किंवा राज्यात, जे भाजपचं सरकार आहे, तो विकास झालेला आहे. मी आता प्रत्येक गावागावात फिरत आहे, तर विकासाचं एक पाऊल आहे आपण. परंतु अजूनही त्यांच्यापर्यंत काय काय विकास पोहोचवायचा, म्हणजे विकास हा झालेला आहे, पण अजूनही विकास जर आपल्याला अजूनही विकास चालू आहे, तर तो अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल, किंवा महिलांना अजून सबलीकरण, बचत गटांचा अजून आर्थिक सहाय्यता मिळवणं किंवा त्यांना पाठबळ देणं, किंवा आता महत्वाचं म्हणजे की नाही, आपल्याकडे सुशिक्षित वर्ग आहे परंतु त्यांना रोजगार किंवा त्यांना प्रशिक्षण देणं, किंवा आता शेतकऱ्यांचं लाईट वगैरे आहे की शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी लाईट मिळवणं, किंवा त्यांना रात्रीचेच फक्त लाईट असते. तर माझं जास्त करून की शेतकऱ्यांसाठी आपल्याला दिवसभर जर लाईट मिळाली तर त्यांना सुद्धा फायदा होईल. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत की ते अजून विकास हा आहे, चालू आहे. विकास झाला नाही असं नाहीये, कारण आपल्याकडे रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे, भरपूर अशा योजनांचा किंवा शेतकऱ्यांना सुद्धा योजनांचा फायदा झालेला आहे. पण अजूनही प्रत्येकाच्या दारापर्यंत जर माझ्यातर्फे किंवा ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या योजना आहेत आपल्या ज्या सरकारने दिलेल्या आहेत, त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत एक माझ्या शिक्षणाचा एक उच्च शिक्षित आपण म्हणतो, पण तो जर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल, तर हे क्षेत्र खूप चांगलं आहे. आणि ते माझं विजन आहे की प्रत्येकाला त्याचा लाभ झालेला व्हावा आणि हा माझ्या शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी व्हावा, ही माझी तळमळीची आणि खूप अशी इच्छा आहे. या विजन मध्ये नेमक्या अशा काय 5 गोष्टी आहेत की तुम्ही या येत्या 5 वर्षांमध्ये या जिल्हा परिषद गटासाठी करणार आहात? काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? महिलांचं पहिलं तर मी सबलीकरण करणार आहे, किंवा बचत गटांना अजून आर्थिक सहाय्यता जे आहेत योजना तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा, किंवा आणि युवा
जे आहे युवा वर्ग आहे त्यांना रोजगार कसे उपलब्ध होईल किंवा त्यांना प्रशिक्षण वर्ग किंवा ते काय करू शकतात स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, ज्या काही आपल्या सरकारकडून ज्या योजना वगैरे येतात त्यांच्या सबलीकरणासाठी, शेतकऱ्यांना जी लाईट आहे ती शेतकऱ्यांना लाईट ही त्यांना दिवसभर शेतीच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यासाठी अशा काही गोष्टी आहेत की त्या मी ज्या जिल्हा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेपासून ज्या योजना असेल त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत, माझ्या गटातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, ग्रामीण भागातील महिलांना व तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. केंद्रात भाजप सरकार आहे, राज्यात भाजप सरकार आहे, सातारा जिल्हा पण संपूर्ण भाजपमय झालेला पाहायला मिळतं. परंतु आता सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये महायुती असून देखील साताऱ्यात तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये घड्याळ विरुद्ध भाजप लढत बघायला मिळते. ते आव्हान कसं वाटतंय तुम्हाला? तसं मला हे आव्हानच वाटत नाहीये, कारण लोक एवढी सुज्ञ आहेत. प्रत्येक व्यक्ती हा विकासाच्या बाजूने आहे आणि प्रत्येकाला आता सुज्ञान असल्यामुळे त्यांना सांगण्याची गरज नाहीये की विकास हा महत्वाचा पाया आहे. राजकारण ही गोष्ट वेगळी आहे, पण आपल्या गावचा, आपल्या घराचा विकास होणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे लोक ही विकासाच्याच पाठिंब्याला आहेत ही मला खात्री आहे आणि मला ती पूर्ण मला ते कल्पना आहे किंवा मला खूप खात्री आहे की ते विकासाच्याच बाजूने उभी आहेत. एकूणच आपण जर संपूर्ण या मुलाखतीमध्ये जाणून घेतलं की ज्या गौरी नलवडे आहेत त्या संपूर्ण स्वतःबद्दल ठाम भूमिका मांडतायत की मी या संपूर्ण ज्यावेळेस निवडून येईल या जिल्हा परिषद गटातून त्यावेळेस या जिल्हा परिषद गटाचा विकास झालाच आहे, परंतु मोठ्या स्वरूपात एकदम व्यापक स्वरूप आहे ते विकासाला या जिल्हा परिषद गटाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि एकूणच हे जे संपूर्ण राष्ट्रवादीचे जे आव्हान आहे हे कोणत्याही प्रकारचं माझ्याकडे आव्हान वाटत नाहीये आणि संपूर्ण जी लोक आहेत जिल्हा परिषद गटातली सुज्ञ आहेत आणि ते विकासाकडे बघून मतदान करतील आणि योग्य व्यक्तीला, नवीन चेहऱ्याला संधी देतील अशी जी प्रतिक्रिया एकूणच यावेळी देताना आपल्याला बघायला मिळते.